बातमी प्रशांत कोरटकर याच्या संदर्भातली शिवरायांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरची तुरुंगातून सुटका करण्यात आली आहे। जामीन मिळाल्यानंतर कोरटकरची कोल्हापूरच्या कळंबा कारागृहातून सुटका करण्यात आली। कोरटकरला ट्रायल कोर्टाकडून जामीन मिळाला। त्यानंतर कोरटकरची सुटका करून तो कोल्हापूरहून मुंबईला गेल्याची माहिती समोर आली। तर प्रशांत कोरटकरच्या अटकेपासून सुटकेपर्यंतचा घटनाक्रम काय आहे पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। 24 फेब्रुवारीला प्रशांत कोरटकरचा इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना कोरटकरनं फोन केला। छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करत इंद्रजित सावंत यांना धमकी कोरटकरनं दिली। तर 25 फेब्रुवारीला इंद्रजित सावंत यांच्या तक्रारीवरून कोल्हापूरच्या राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। 27 फेब्रुवारीला प्रशांत कोरटकरचा व्हिडिओतून माफी मागण्याचा प्रयत्न सुद्धा झाला। एक व्हिडिओ समोर आला होता ज्यामध्ये कोरटकर माफी मागत होता। तर गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रशांत कोरटकर महिनाभर फरार राहिला। 24 मार्चला कोरटकरला तेलंगणामधून कोल्हापूर पोलिसांनी अटक केली। कोल्हापूर सत्र न्यायालयाने आधी 5 दिवस नंतर 10 दिवस आणि 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली। कोल्हापूर सत्र न्यायालयाने 9 एप्रिल रोजी कोरटकरला जामीन मंजूर केला। आता ट्रायल कोर्टासमोर प्रत्यक्ष जामीन मिळाल्यानंतर कोरटकरची कळंबा रुग्णालयात कारागृहातून सुटका करण्यात आली।